नमस्कार. पंडित नेहरूंना दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची वाईट खोड आहे. पंडित नेहरूंना दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची वाईट खोड आहे असं इतिहासामध्ये कोणीतरी मोठ्या माणसाने म्हटल्याची स्पष्ट आणि तितकीच खरी नोंद आहे. बरं, नेहरूंच्या एखाद्या विरोधकाने किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या विरोधात भारतामध्ये जे अनेक राजकीय पक्ष जन्माला आले, त्या पक्षाच्या कोण्या एका नेत्याने नव्हे तर 32 वर्ष स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेहरूंच्या खांद्याला खांदा लावून झगडणाऱ्या एका माणसाने आणि ज्याने 1916 साली लोकमान्य टिळकांच्यावर ब्रिटिश सरकारने त्यांच्या काही भाषणांमधल्या उल्लेखांबद्दल देशद्रोहाचा जो खटला भरला होता, त्या खटल्यामध्ये मोठ्या तडफेने आणि आपलं सगळं बुद्धिकौशल्य पणाला लावून ज्याने इंग्रजांच्या विरुद्ध लोकमान्य टिळकांची बाजू मांडली होती, त्या व्यक्तीने हे म्हटलं होतं की पंडित नेहरूंना दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची वाईट खोड आहे. हे उद्गार आहेत बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांचे. 20 फेब्रुवारी 1947 तत्कालीन ब्रिटनचे प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर क्लेमंट ॲटली यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 मांडला आणि तो बहुमताने पास झाला. त्याच्यानंतर त्याच्यावरती राजाची मोहर उठणं बाकी होतं, पण तो केवळ एक औपचारिक भाग होता. ब्रिटनच्या संसदेमध्ये पास झालेला हा इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट जेव्हा भारतामध्ये त्याचा मसुदा लोकांच्या नजरेसमोर यायला लागला, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की स्वातंत्र्य देताना या देशाची फाळणी होणार आणि जगाच्या पाठीवर पाकिस्तान नावाचं एक नवीन राष्ट्र हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याबरोबरच जन्माला येणार. हा मसुदा अनेक लोकांनी अनेक वेळा पाहिला आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या विचारांची वादळं आणि काहींच्या मनामध्ये काळजीची पुटं जमा व्हायला लागले. कारण त्याच्यामध्ये एक उल्लेख होता लॅप्स ऑफ पॅरामाउंट सी. ब्रिटिश सरकारने गेल्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये देशामध्ये असलेल्या अनेक संस्थानांबरोबर अनेक करार मदार केलेले होते. त्यांना सोयी सवलती पदव्या दिलेल्या होत्या आणि एका अर्थाने आपली गुलामी पत्करायला लावलेली होती. त्या सगळ्या संस्थानिकांपैकी अनेकांनी आपलं थोडं बहुत मिळणारं स्वातंत्र्य त्या काळापर्यंत त्या ब्रिटिश संस्थानांनी केलेल्या एकंदर कराराच्या अंतर्गत साबूत ठेवलेलं होतं. काही संस्थानांमध्ये स्वतःची पोलीस यंत्रणा होती, काहींकडे स्वतःचे लोहमार्ग होते, काहींचं स्वतःचं चलनही होतं. अशा त्या सगळ्या संस्थानिकांची सुटका या इंडिपेंडन्स ॲक्ट 1947च्या एका वाक्याने किंवा एका शब्दाने झाली होती, लॅप्स ऑफ पॅरामाउंट सी. आता पॅरामाउंट सी म्हणजे संस्थानिकांनी इंग्रजांबरोबर केलेल्या करारातून आपलं दिलेलं स्वामित्व इंग्रज सरकार ज्या दिवशी भारत स्वतंत्र होणार होता, त्या दिवशी संस्थानिकांनी गमावलेलं स्वातंत्र्य त्यांना परत मिळणार होतं. आणि त्यामुळे असा प्रश्न निर्माण झाला की इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट अंमलामध्ये आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र स्वतंत्र होणार, म्हणजे एकाची निर्मिती होणार की या देशाचे 565 तुकडे होणार. कारण त्यावेळेला भारतामध्ये असलेल्या संस्थानिकांची एकंदर संख्या ही 565 होती. आता या सगळ्या संस्थानिकांना परत एकदा आपल्या स्वतंत्रतेच्या विचारांचे धुमारे फुटायला लागले.
पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना लॅप्स ऑफ पॅरामाउंटसीमुळे काळजी वाटायला लागली आणि त्यांना वाटणारी काळजी ही मगाशी सांगितलेल्या कारणामुळे होती की या देशाचे स्वतंत्र असे जर 565 तुकडे होणार असतील तर आपण झगडून मिळवलेल्या स्वातंत्र्याला फारसा काही अर्थ राहणार नाही. खुशीचे गाजरं खात असताना हा स्वातंत्र्याचा मसुदा हातात आल्यानंतर आणि लॅप्स ऑफ पॅरामाउंटसीचं महत्त्व कळल्यानंतर त्रावणकोर संस्थानाने स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर करून टाकलं. त्याच्या पाठोपाठ त्याला लागून असलेल्या 2-3 छोट्या संस्थानांनी तोच मार्ग अनुसरला. त्यांनी आपलं स्वातंत्र्य जाहीर करून टाकलं आणि सगळ्यात मोठं स्टेट म्हणजे जे निजाम स्टेट होतं त्यांनी थेट युरोपातल्या देशांशी संबंध साधून आपलं राज्य स्वतंत्र राखण्यासाठी तुमच्याकडून काही सैनिकी मदत मिळेल का याची चाचपणी किंवा विचारणा करायला सुरुवात केलेली होती. भारताच्या शीर्षस्थानी असलेल्या जम्मू काश्मीरच्या राजानेही अनधिकृतपणे पण बोलण्यामध्ये आपलं संस्थान स्वतंत्र राखण्याचा इरादा तोपर्यंत जाहीर करून टाकलेला होता. आणि या सगळ्या वातावरणामुळे जो एक कमालीचा ताण आला तो त्यावेळचे जे आपले व्हॉइसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मनावर यायला लागला. लॉर्ड माउंटबॅटन हा साधा सरळ कायद्याला धरून चालणारा, एकेकाळी ब्रिटिश नौदलाचं सगळ्यात सर्वोच्च पद भूषवणारा आणि लांबचे का होईना पण ब्रिटिश राजघराण्याशी रक्ताचे संबंध असणारा एक अधिकारी जो 12 फेब्रुवारी 1947ला पार्लमेंटच्या सांगण्यावरून आणि राजाच्या विनंतीवरून या देशाचा व्हॉइसरॉय झालेला होता. आता येणारा आगामी काळ या होणाऱ्या 565 तुकड्यांबद्दल व्हॉइसरॉय म्हणून आपल्याला जबाबदार धरणार आणि इतिहास या बाबतीमध्ये आपल्याला कधीही क्षमा करणार नाही असं या लॉर्ड माउंटबॅटन यांना वाटायला लागलं. त्यांच्या मनाला रुखरुख लागायला लागले आणि आपल्या मनातली ही सगळी रुखरुख त्याने आपले विश्वासपात्र सहकारी सरकारी सल्लागार असलेले व्ही.पी. मेनन या भारतीय अधिकाऱ्यांच्या समोर स्वच्छपणे आणि निसंदिग्ध शब्दामध्ये मांडून टाकली. तोपर्यंत व्ही.पी. मेनन या सल्लागारांनीही तो स्वातंत्र्याचा तारेने आलेला मसुदा वाचलेला होता. कारण त्यावेळेला आजच्यासारखे ईमेल किंवा एअर ड्रॉप डिलिव्हरी किंवा व्हॉट्सॲप अशी संपर्काची किंवा मजकूर पाठवण्याची पटकन जाणेल अशी काही साधनं नव्हती. त्यावेळेला मजकूर इकडून तिकडे पाठवण्याचा म्हणजे निरोप पाठवण्याचा सगळ्यात सोपा आणि तत्काळ जाणारा मार्ग होता तो म्हणजे निरोप तारेने पाठवणं. म्हणजे तारा यंत्राच्या साहाय्याने एक एक अक्षर त्या कोडमध्ये बसवून ते लंडनमधून दिल्लीपर्यंत पोहोचवणं. माउंटबॅटन यांना पूर्ण वाचून काढायला 2 दिवस लागलेले होते आणि त्याच्यानंतर मगाशी सांगितलेली एकंदर काळजीची भावना या लॉर्ड माउंटबॅटन यांच्याही मनामध्ये प्रकर्षाने प्रगट व्हायला लागले आणि इतिहास आपल्याला या बाबतीमध्ये क्षमा करणार नाही असं राहून आणि परत त्यांना वाटायला लागलं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांना लॅप्स ऑफ पॅरामाउंटसीमुळे खूप काळजीने घेरलेलं होतं. पण त्याच वेळेला बॅरिस्टर जिनाना मात्र या लॅप्स ऑफ पॅरामाउंटसीमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण आता नवीन जन्माला येणाऱ्या पाकिस्तान नावाच्या राष्ट्रासाठी अधिकाधिक भूभाग जमा करण्याची एक तजवीज किंवा सोय किंवा सुविधा या लॅप्स ऑफ पॅरामाउंटसीमुळे बॅरिस्टर जिनांकडे आलेली होती. आता अनेक संस्थानिकांना आपल्याला वश करून घ्यावं लागेल. त्यासाठी म्हणतील त्या गोष्टी सुरुवातीला आपण मान्य करत जायच्या आणि काही करून भारतातल्या 565 संस्थानांपैकी जास्तीत जास्त संस्थानं ही
पाकिस्तानशी अंकित निगडीत किंवा विलीन होतील याच्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा, हे लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी हे वाचल्यानंतर बॅरिस्टर जिनाने आपल्या मनामध्ये ठरवून टाकलेलं होतं. सरदार पटेल आणि पंडित नेहरू हे लॅप्स ऑफ पॅरामाउंटसीमुळे अतिशय काळजीत पडलेले आहेत हे कळल्यावर याबद्दल मुस्लिम लीगचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही पत्रकार मग मुस्लिम लीगचे नेते, एकमान्य नेते असलेल्या बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांना भेटायला गेले आणि त्या पत्रकारांनी मग सरळ सरळ या जिनांना प्रश्न विचारला की लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी किंवा संस्थानिकांना स्वतंत्र होण्याचे दिलेले अधिकार याबद्दल मुस्लिम लीगची भावना काय आहे. कारण पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल मात्र या गोष्टीने चिंतेमध्ये पडलेले आहेत. त्यावर आपल्या मनात फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्या चेहऱ्यावर न दाखवता पण कुत्सित आणि तिरकसपणे बॅरिस्टर जिनानी समोर बसलेल्या पत्रकारांना सांगितलं की हे बघा, पंडित नेहरूंना दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची वाईट खोड आहे. संस्थानिकांना ब्रिटिश सरकारने लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी करून त्यांचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. आता निर्णय घेण्यासाठी ते पूर्णपणे स्वतः मुखत्यार आहेत. ते पाकिस्तानकडे येऊ शकतात, भारतामध्ये जाऊ शकतात किंवा त्यांना प्रकर्षाने वाटलं तर ते आपलं संस्थान स्वतंत्र देश म्हणूनही जाहीर करू शकतात. या एका वाक्याने बॅरिस्टर जिनांच्या मनामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणाऱ्या भारत देशाबद्दल, हिंदुस्थानबद्दल किती आकस होता हे पत्रकारांना आणि आज आपल्याला हे सगळं माहीत झाल्यावर स्पष्टपणे जाणवू शकतं. बॅरिस्टर जिनांचा हा असा हेका सुरू असताना लॉर्ड माउंटबॅटन यांची परिस्थिती मात्र दिवसागणिक काळजी आणि काळजीने व्यापली जात होती. आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा, इतिहास 565 तुकडे केल्याबद्दल आपल्याला जबाबदार धरणार आहे हे माहीत झाल्यावर त्यातून कसा मार्ग काढायचा आणि किमान काहीतरी करून ही खंत कमी कशी करता येईल याचा विचार लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुरू केला. 2, 4, 6 दिवस झाले त्यांना काही सुचत नव्हतं आणि मग शेवटचा पर्याय म्हणून त्यांचे अतिशय विश्वासातले सल्लागार व्ही.पी. मेनन यांच्याबरोबर लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपल्या ऑफिसामध्ये बसून सविस्तरपणे हा विषय त्यांच्यासमोर मांडला. पुढच्या 10 मिनिटांमध्ये व्ही.पी. मेनन याने लॉर्ड माउंटबॅटन यांच्या सगळ्या चिंता कुठच्या कुठे पळून जातील असा एक मार्ग त्यांना सुचवला आणि तो मार्ग ऐकल्याबरोबर लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मनावर, काळजावर, बुद्धीवर जे मनाचं ओझं होतं ते एका क्षणामध्ये नाहीसं झालं. आपले सल्लागार व्ही.पी. मेनन यांनी सुचवलेल्या तोडग्याची किंवा दिलेल्या वाटेवर चालण्याची अंमलबजावणी आता आपल्याला करायची आहे हे लॉर्ड माउंटबॅटन यांनी पक्क केलं आणि ते तिथून निघाले आणि थेट पार्लमेंट स्ट्रीटवर असलेल्या ऑल इंडिया रेडिओच्या प्रसारण कक्षामध्ये पोहोचले. त्या प्रसारण कक्षातून त्यांच्या स्वरलहरी हिंदुस्थानच्या आसमंतामध्ये लहरायला लागल्या. त्यावेळी ज्यांच्याकडे स्वतःचे घरामध्ये रेडिओ सेट म्हणजे रेडिओ होते त्यांच्यापर्यंत लॉर्ड माउंटबॅटन यांचे शब्द आणि व्ही.पी. मेनन याने लॉर्ड माउंटबॅटन यांना सुचवलेली माउंटबॅटन योजना या सगळ्या देशाच्या कानावर पडायला लागले. आपलं भाषण संपवल्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन याने बऱ्याच दिवसानंतर खऱ्या अर्थाने हुश्य केलं. लॉर्ड माउंटबॅटन याने
त्या आकाशवाणीच्या केंद्रावरून केलेल्या प्रसारणामध्ये नक्की काय सांगितलं हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. मला खात्री आहे माझं हे विवेचन आणि इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा किंवा तत्कालीन घटनांचा घेतलेला शोध किंवा मागोवा आपल्याला नक्की आवडला असेल. आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या या चॅनलला अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका, म्हणजे या पुढच्या व्हिडिओचं पक्कं नोटिफिकेशन आपल्याला मिळायला लागेल. हा सगळं विवेचन ऐकून आपल्याला जे काही वाटतं ते मोकळ्या मनाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने नोंदवा अशी एक विनंती मी आपल्याला करतो. आणि माझ्याकडे आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे हे पुन्हा एकदा आपल्याला सांगतो.